परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमोसाठी संपर्क 98 222 41 255. ट्रान्सफॉर्मर कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. तर ट्रान्सफॉर्मर बनवण्यासाठी आपल्याला एक बॉबिन लागते. या माझ्या हातामध्ये एक बॉबिन आहे. या बॉबिनच्या एका बाजूला प्रायमरीसाठी 2 वायर्स काढल्या आहेत आणि सेकंडरीसाठी 3 वायर्स काढलेल्या आहेत. या 3 वायर्समध्ये ही स्टार्टिंगची वायर आहे, ही मिडल जी ब्लॅक वायर आहे ही सेंटर टॅपसाठी आहे आणि ही एंड पॉईंट. ओके, तर आता आपण प्रायमरी आणि सेकंडरीसाठी वायर्स करून घेतल्या. प्रायमरीसाठी आपण नंबर ऑफ टर्न्स 5000 देत असतो. तर या बॉबिनमध्ये 5000 नंबर ऑफ टर्न्स कंप्लीट झालेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता की दोन्ही साईडला आपण सोल्डरिंग सुद्धा करून घेतलेलं आहे. या बॉबिनवरतीच आपल्याला सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स 400 + 400 असे द्यायचे असतात. तर हा सेकंडरी मधला हा स्टार्टिंग पॉईंट आहे. तर सेकंडरीसाठी आपण 34 गेजची वायर यूज करतो. तर त्यातला सुरुवातीचा पॉईंट आपण इथे सोल्डर करणार. 400 नंबर ऑफ टर्न्स झाल्यानंतर सेंटर टॅपमध्ये सेकंड पॉईंट सोल्डर करणार. त्यानंतरचे 400 नंबर ऑफ टर्न्स झाल्यानंतर लास्ट पॉईंटला सोल्डर करून घेणार. तर आता सोल्डरिंग कंप्लीट झाल्यानंतर बॉबिन सेकंडरी वाइंडिंगचं काम कंप्लीट झाल्यानंतर ना बॉबिन अशा स्वरूपाची दिसते. तर यामध्ये प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स 5000 भरलेले आहेत. सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स 800 400 + 400 असे टोटल 800 नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहे. तर या ठिकाणी आता आपलं वाइंडिंगचं काम कंप्लीट झालेलं आहे. तर नेक्स्ट आपल्याला ट्रान्सफॉर्मर लॅमिनेट कसं करायचं आहे ते बघायचं आहे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग जी मशीन आहे त्याच्या आधी तुम्हाला स्ट्रक्चर एक्सप्लेन करते. तर ही एक ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग मशीन आहे. तर इथे सध्या आम्ही प्रायमरी वाइंडिंगचं काम करत आहोत. तर प्रायमरी वाइंडिंगसाठी आपल्याला 45 गेजची वायर यूज करायची असते. सेकंडरी वाइंडिंगसाठी 34 गेजची वायर यूज करायची असते. तर इथून मी 45 गेजची वायर इन्सर्ट केली आहे. या चक्रातून काढून घेतली आहे. हा टेन्शनर आहे. तर इथे मी टेन्शन सेट केलेला आहे आणि इथून स्ट्रेट वायर घेऊन इथे सोल्डर केलेली आहे. तर ही वायर अतिशय थिन आहे, आपल्याला इझिली दिसत. इथं राईट साईडला पाहू शकता की हा काउंटर आहे. या काउंटरवरती आपल्याला नंबर ऑफ टर्न्स किती झालेत हे डिस्प्ले होतं. हा राईट साईडला ही DC मोटर आहे. तर ही मशीन ऑलरेडी एकदा आम्ही म्हणजे आता आम्ही DC मोटर कनेक्ट केली पण याआधी आम्ही मॅन्युअली सुद्धा ऑपरेट करत होतो आणि खाली हा फूट स्विच आहे. तर आता मी तुम्हाला प्रायमरी वाइंडिंग कशी करायची त्याचा डेमो दिला. हा रॉड मी लेफ्ट साईडला टाकणार तेव्हा ही वाइंडिंग होतं लेफ्ट साईडला जाणार. मी आता फूट स्विच प्रेस करते. इथं आपल्याला नंबर ऑफ टर्न्स किती झाले ते पण लक्ष द्यायचं आहे. आणि हे वाइंडिंग करताना असं युनिफॉर्म झालं पाहिजे, कुठेही असं लेयर नाहीच असला पाहिजे. आता मी हा रॉड आहे तो राईट साईडला टाकते. तर इथं आता 196 नंबर ऑफ टर्न्स झाले. तर असे तुम्हाला सुरुवातीला 400 नंबर ऑफ टर्न्स द्यायचे सेंटर टॅपपर्यंत आणि त्यानंतर सेंटर टॅप टू एंड पॉईंटला 400 नंबर ऑफ टर्न्स द्यायचे. तर याच्यामध्ये सध्या सेकंडरी वाइंडिंगचं काम सुरू आहे. तर सेकंडरी वाइंडिंगसाठी इथे मी 34 गेजची वायर यूज केली आहे. तर ही वायर पहिल्यांदा याच्यातून काढून घ्यायची. त्यानंतर इथून एक चक्रातून पुढे काढून घेताना इथं टेन्शनर आहे. तर टेन्शनरवरती आपल्याला टेन्शन सेट करायचं असतं. म्हणजे इथं टेन्शन सेट केल्यानंतर स्ट्रेट अशीच वायर काढून इथं जे पहिला पॉईंट असतो त्याच्यामध्ये प्रायमरी वाइंडिंगचं काम कंप्लीट झालेलं आहे. तर प्रायमरी वाइंडिंगसाठी आपण 5000 नंबर ऑफ टर्न्स देत असतो. तर इथं प्रायमरी वाइंडिंगचं काम कंप्लीट झालं आहे. सेकंडरी वाइंडिंगसाठी पहिला जो पॉईंट आहे तिथं आपल्याला ही वायर सोल्डर करून घ्यायची असते. तर ती वायर सोल्डर करण्यापूर्वी थोडीशी पॉलिश पेपरने क्लीन करून घ्यायची आणि त्यानंतर मग तो पॉईंट सोल्डर करून घ्यायचा. त्यानंतर ना या दोघांच्या मध्ये आपल्याला नंबर ऑफ टर्न्स 400 द्यायचे असतात. कारण हा सेकंड जो ब्लॅक कलरचा टर्मिनल आहे तो हा सेंटर टॅपचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 400 + 400 असे नंबर ऑफ टर्न्स द्यायचे असतात. मग इथं जो मिडलचा पॉईंट येईल त्यातून जी 400 नंबर ऑफ टर्न्स झाल्यानंतर जी वायर येईल तिथं आपल्याला सोल्डर करून घ्यायची आणि इथं पॉईंट सोल्डर झाल्यानंतर पुन्हा
कंटिन्यू आपल्याला एंड पॉईंट पर्यंत 400 नंबर ऑफ टर्न्स द्यायचे आहेत. तर हे आपलं आता सेकंडरी वायंडिंगचं काम सुरू झालं. आता इथं तुम्ही पाहू शकता की इथं मी सेकंडरी वायंडिंगचा सेटअप लावलेला आहे. तर हा काउंटर आहे. तर याच्यावरती आपल्याला नंबर ऑफ टर्न्स किती झाले हे डिस्प्ले होतं. हा रॉड आहे. ज्यावेळेस मी हा रॉड लेफ्ट साईडला टाकला त्यावेळेस हे वाइंडिंग चालू असताना राईट साईडला येत असतं. ज्यावेळेस मी हा रॉड लेफ्ट साईडला ठेवणार त्यावेळेस हे वाइंडिंग होत होत लेफ्ट साईडला जात असतं. इथे खाली फूट स्विच आहे आणि इथे उजव्या साईडला DC मोटर कनेक्ट केलेली आहे. लॅमिनेट कसं करायचं आहे हे पाहणार आहोत. तर ही माझ्या हातात जी बॉबिन आहे त्याच्यामध्ये आपण वाइंडिंगचं काम कंप्लीट केलेलं आहे. तर आता ट्रान्सफॉर्मर लॅमिनेट करण्यासाठी आपल्याला 2 टाईपच्या प्लेट्स वापराव्या लागतात. तर इथं ई टाईप प्लेट आहे. हे पाहू शकता तुम्ही, त्या ई टाईप प्लेट्स आहेत. आता दुसरी जी प्लेट आहे ती आय टाईप आहे. या दोन्ही प्लेट्सचा वापर करून आपल्याला ट्रान्सफॉर्मर लॅमिनेट करायचं. ई टाईप प्लेट्स आहेत त्या लॅमिनेट करून घेऊ. तर आता ही प्लेट आहे ती मी या बॉबिनमध्ये इन्सर्ट करते. आपल्याला ई टाईप प्लेट या अल्टरनेट बसवून घ्यायच्या आहेत. तर इथे मी तुम्हाला एक 4-5 प्लेट बसवून दाखवते. ई टाईप प्लेट लावत आहे. या 2 प्लेट्सच्या मध्ये जो गॅप शिल्लक राहतोय इथे तुम्ही पाहू शकता. या 2 प्लेट्सच्या मध्ये जो गॅप शिल्लक राहतोय तिथे आपल्याला या आय टाईप प्लेट्स बसवायच्या. तर मी एका साईडला ह्या आय टाईप प्लेट बसवून घेतल्या. तशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा आय टाईप प्लेट बसवायची. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपलं लॅमिनेट करून होतो ट्रान्सफॉर्मर त्यावेळेस अशा स्वरूपाचा दिसतो. तर हा 24 व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर आहे. ही प्रायमरी साइड आहे, ही सेकंडरी साइड आहे. परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स वाई आयोजित 6 दिवसांचं प्रॅक्टिकल बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंडस्ट्रियल ट्रेनिंग. पात्रता इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरचे शिक्षण आवश्यक. BE, डिप्लोमा, BSc, MSc झालेल्यांसाठी उपयुक्त. या ट्रेनिंगमध्ये भरपूर प्रॅक्टिकलसह मुलाखतीची तयारी करून घेतली जाते, ज्यामुळे जॉब मिळणं सोपं जातं. ट्रेनिंगसाठी संपर्क डॉक्टर ढेकळे, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. मोबाईल 98 222 41 255.